तर सामान्य माणूस जो प्रतिक्रिया देतो या सगळ्या संदर्भात ते आपण बघितलं। पुढारी न्यूजनं सामान्य जनतेच्या सुद्धा भावना ऑपरेशन सिंदूर संदर्भात जाणून घेतल्या। ही फक्त सुरुवात आहे असं मुंबईकरांनी म्हटलंय आणि या ऑपरेशनचं कौतुक केलेलं आहे। तर एकंदरीत भारताच्या पाकिस्तानवरच्या हल्ल्याची आणखी काही नवी दृश्य आता समोर येत आहेत आणि पुढारी न्यूजच्या स्क्रीनवर आता आपण भारतानं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याची ही नवी दृश्य आता पाहणार आहोत। अगदी काही क्षणापूर्वी या आधीची सुद्धा दृश्य पाहिली। पाकिस्तानवर नेमका हल्ला कसा झाला याची एक्सक्लुसिव्ह दृश्य पुढारी न्यूजवर आता आपल्याला बघायची आहेत। ही दृश्य आपण बघतोय। अगदी अचूकपणे भारतीय सैन्यानं लक्ष केलं, दहशतवाद्यांची तळ नष्ट केली आणि त्याची ही दृश्य एक्सक्लुसिव्ह दृश्य पुढारी न्यूजवर सध्या आपण बघतोय। ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं भारतीय जवानांकडून। पहलगाम हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर पाकिस्तानला दिलं गेलं आणि त्याचीच ही दृश्य ऑपरेशन सिंदूरची सध्या आपण बघतोय। अगदी योग्य भेदक असा मारा केला गेला। दहशतवाद्यांची 9 तळ 9 कॅम्प होते जे नष्ट करण्यात आले। त्यांची शस्त्रास्त्र साठवण्याचं त्यांचे ट्रेनिंग कॅम्प होते। दहशतवादी जिथं होते त्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं। या सगळ्या गोष्टी नष्ट करण्यात आल्या। आपण ही दृश्य बघतोय। जो हवाई हल्ला भारताकडून करण्यात आला पाकिस्तानवर त्याची दृश्य आहेत। पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये हे सगळे हवाई हल्ले करण्यात आले आणि त्याचे एक्सक्लुसिव्ह दृश्य सध्या आपण बघतोय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्याशी जोडले जात आहेत त्यांच्याकडून। शिवाजी, आता ही जी नवी दृश्य आपण पाहतोय अगदी अचूक आणि भेदक मारा भारतीय जवानांकडून करण्यात आलेला आहे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये। आता नेमकी काय परिस्थिती या सगळ्या ठिकाणी पाहायला मिळते जिथे जिथे हल्ला झालाय? हल्ला झाल्यानंतर त्या ठिकाणी जे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दहशतवादीचे केंद्रस्थान होते त्या ठिकाणी अनेक लोक मेल्याची माहिती मिळते। दहशतवादी मेल्याची माहिती मिळते। आता त्यांच्याकडनं 5 ते 6 लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे। मात्र तिथली हॉस्पिटल जर आपण पाहिली तर त्या हॉस्पिटलमधली गर्दी पाहिल्यानंतर एक बाब लक्षात येते की हल्ला किती मोठा, अचूक आणि भेदक होता याची जाणीव पाकिस्तानच्या लोकांना झालेली आहे। खरं तर पाहिलं तर हा जो हल्ला आहे हा भारताने जगातल्या आश्रयस्थान असलेल्या दहशतवादाच्या ठिकाणी केलेला हल्ला आहे। हा पाकिस्तानचं जे केंद्र आहे, पाकिस्ताननी जे पोचलेला दहशतवाद आहे त्याच्यावरती केलेला हल्ला आहे आणि पाकिस्तान आता भविष्यामध्ये कितीही वेळा अशा पद्धतीने दहशतवाद पेरू देत, ते उगवू देत, त्याच्यावरती भारत हल्ला करत राहणार हे भारताने आता जगाला दाखवून दिले आहे। आणि जगालाही माहिती आहे की अबोटाबादमध्ये ओसामा बिन लादेन सापडला होता, ते ठिकाण कुठे होतं? पाकिस्तानमध्येच होतं। जगाच्या दहशतवाद्यांचं आश्रयस्थान पाकिस्तान आहे आणि पाकिस्तानने सातत्यानं हे दहशतवाद्यांना स्थान दिलेलं आहे। ज्या मस्जिदमधून भारताच्या 26/11 हल्ल्याचा प्लॅन तयार करण्यात आला होता त्याला ओसामा बिन लादेनने फंडिंग केलेलं होतं आणि $10 मिलियन ती फंडिंग होती। तर हे जे आश्रयस्थान आहेत हे आश्रयस्थान पहिल्यांदा भारताने उडवलेले। इतके दिवस भारत फक्त सातत्यानं या ठिकाणाहून हल्ले झाले, त्या ठिकाणून ते POK मधून हल्ले झाले हे सांगत होतं आणि पाकिस्तानने याचा विचारही केला नव्हता की हे जे हल्ले होतील हे हल्ले POKच्या पलीकडे जाऊन होतील। याचे जे 9 ठिकाणी हल्ले झाले त्यातील 4 ठिकाणं हे पाकिस्तानची आहेत आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये जो सुपीक प्रांत मानला जातो सर्वाधिक त्या भागामध्ये हे हल्ले करण्यात आलेले आहेत। त्यामुळं पाकिस्तानला हा सगळ्यात मोठा झटका आहे आणि खास करून शरीफ जे शहानवाज शरीफ आहेत, नवाज शरीफ त्यांचं कुटुंब आहे, या सगळ्या घराण्याचं पंजाब प्रांतामध्ये मोठं वर्चस्व राहिले। एकंदरीत जर पाहिलं तर ज्या पंजाब प्रांतावरती शरीफ घराण्याचं वर्चस्व राहिले तिथे हल्ले करण्यात आलेले आहेत आणि पाकिस्तानच्या या सगळ्या याच्यामध्ये सातत्यानं आपण पाहिलं असेल की भारताने हे दाखवून दिलेलं आहे की आम्ही पाकिस्तानच्या लष्करावरती हल्ला केलेला नाहीये, तर दहशतवादाच्या विरोधात ही मोहीम आहे आणि जगाने या संदर्भामध्ये भारतासोबत येणं अपेक्षित आहे। कारण भारताने कोणत्याही देशाच्या आर्मीला लक्ष केलेलं नाहीये, तर दहशतवाद्यांच्या आश्रयस्थान जे आहेत त्यांना लक्ष केलेलं आहे। त्यामुळं या सगळ्या याच्यामध्ये जगाच्या प्रतिक्रिया ह्या आता महत्त्वाच्या आहेत। कारण भारताने कोणत्याही देशाच्या सार्वभौमत असलेल्या भागावरती हल्ला करताना एक बाब लक्षात घेतलेली आहे की त्या भागामध्ये जे दहशतवादी आहेत त्याच्यावरती हल्ला केला, त्यामुळे जगाला देखील याची दखल घेणं अपेक्षित आहे। कारण भारताची ही रणनीती अत्यंत सटीक आहे। कारण ज्याला बोलायचंय भारताने पाकिस्तानविरुद्ध हल्ला केला तर पाकिस्तानच्या लष्कराच्या विरुद्ध भारताने कुठलीही कारवाई केलेली नाहीये। भारताने दहशतवादाच्या विरोधात कारवाई केली आहे आणि जर कोणी याचा विरोध करत असेल तो दहशतवादाला खतपाणी घालणारा देश असेल असं म्हणत तो अलग थलग पडेल।
त्यामुळे भारताची ही रणनीती जी आहे ती अत्यंत सटीक आहे आणि पाकिस्तानला आता नक्की काय भूमिका घ्यायची आहे हे लक्षात येणार नाही, कारण तिथल्या जनतेमध्ये राग असणं साहजिक आहे. मात्र त्या जनतेनेच हे पाकिस्तानची सरकार निवडून दिली होती की जे लष्कराच्या हातातली कठपुतली होते. ज्या ज्या वेळेस लष्करा प्रमुखाला वाटतं की आपण देशाचा राष्ट्रप्रमुख व्हावं तेव्हा ते भारताविरोधात अशा पद्धतीचे अटॅक करत असतात आणि त्याच्यानंतरची ही परिणिती आपल्याला पाहायला मिळते. मात्र यावेळेला भारत जे आहे थेट उत्तर देताना पाहायला मिळते आणि तिथल्या जनतेला देखील आता काय उत्तर द्यायचं पाकिस्तानच्या सरकारने हे ठरवणं गरजेचं आहे. कारण इतक्या दिवसापासून सातत्याने सांगितलं जातं की आमच्याकडे अणुबॉम्ब आहे आणि यांची एअर डिफेन्स सिस्टीम चालत नाही. भारताने एवढे हल्ले केल्यानंतर पाकिस्तानचं एक विमान गिरट्या घालताना दिसलं नाही. यांना समजलं देखील नाही की काय चाललेलं आहे. तर एवढे गाफील असलेला हा देश आहे. तिथल्या जनतेने तिथलं सरकार आतापर्यंत असंच निवडून दिलं. त्यांनी दहशतवाद पेरला, दहशतवाद उगवला. आता तिथल्या जनतेला दहशतवाद खावा लागेल, अन्न पाण्याला त्यांना मुकावं लागेल. कारण भारताने आतापर्यंत त्यांचं पाणी बंद केलेलं आहे. कारण देशाचं सरकार जर आपण विजनरी निवडून देणार नाही तर हीच परिस्थिती निर्माण होईल. भारताच्या आतापर्यंतच्या सर्व सरकाराने जर पाहिलं तर आता त्या देशामध्ये आर्मी ठरवते की तिथलं सरकार कोणतं असेल. मात्र इथे सरकार, आर्मी, विरोधी पक्ष हे सगळे एक आहेत आणि सरकारने सांगितलं की तुम्हाला आम्ही फ्री हँड दिलेला आहे, तुमची जबाबदारी आता तुम्ही काय करायचं ते तुम्ही ठरवा. आर्मीने उत्तर दिलं आणि भारताच्या जनतेला दाखवून दिलं आणि भारताची जनता सुखाने झोपलेली होती. सकाळी उठल्यानंतर कळालं की पाकिस्तानवरती अटॅक झाला. एवढं मोठं सुख भारताच्या जनतेला आहे. पाकिस्तानची जनता रस्त्यावरती आहे, हातात लेकरं बाळं घेऊन हॉस्पिटलला जाताना पाहायला मिळत आहे. तर ही परिस्थिती पाकिस्तानमध्ये निर्माण झाली कारण तिथल्या जनतेने दहशतवाद पेरला, दहशतवाद उगवला आणि दहशतवादाला खतपाणी घातलं. आता तो दहशतवाद त्यांच्या मुळावर उठणार आहे. अगदी अगदी शिवाजी, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. वेळोवेळी पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊच. एक ब्रेकिंग न्यूज पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मास्टर स्ट्राईक केलेला आहे. भारताच्या पाकिस्तानवरच्या हल्ल्याची ही नवी दृश्यकरण पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना दाखवतोय. पाकिस्तानवर नेमका हल्ला कसा झाला याची पुढारी न्यूजवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आता आपण पाहत होतो.